भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी उल्हासनगरच्या हिल लाईन पोलीस ठाण्यात गोळीबार केल्याची घटना ताजी असतानाच त्यांच्या भावाच्या कार्यालयाची काहींनी तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे। कल्याण पूर्वेच्या तिसाई परिसरात भाजप आमदार गणपत गायकवाड यांचे भाऊ अभिमन्यू गायकवाड यांचे केबलचे कार्यालय आहे। या केबलच्या कार्यालयात कार आणि टू व्हीलरवरून 5 ते 6 जण आले आणि त्यांनी केबलच्या कार्यालयात घुसून कर्मचाऱ्यांना मारहाण केली। यावेळी त्यांनी कार्यालयाची तोडफोड केली। या प्रकरणी कल्याण पूर्वेच्या कोळशवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून 4 ते 5 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर येते। दरम्यान गोळीबार प्रकरणानंतर या भागातील राजकीय वातावरण तापलेले असताना हा हल्ला राजकीय वैमनस्यातून किंवा व्यावसायिक वादातून झाला आहे का त्याचा तपास पोलीस करीत आहे। तिसाई केबल ऑपरेटरच्या ऑफिसमध्ये समोर तिसाई केबल ऑपरेटरच्या ऑफिसच्या समोर आतील कर्मचाऱ्याची बाईक उभी होती। सदर बाईकजवळ 2 इसम आले आणि ते चोरी करत आहे असा संशय आल्याने त्यांनी त्याच्याकडे चौकशी करत असताना त्याचा राग त्याला येऊन त्यांनी सदर ऑफिसमध्ये घुसून त्याच्या मित्रांना बोलून आतील कर्मचाऱ्यांना मारहाण करून तोडफोड केलेली आहे। त्याबाबत कोळशवाडी पोलीस स्टेशन येथे अनोळखी इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। हे कोणाचं कार्यालय होतं आणि काय नेमकं? तिसाई केबल ऑपरेटरचं कार्यालय आहे। कोणाचं कार्यालय ते तपासात निष्पन्न होईल। आतापर्यंत किती आरोपींना अरेस्ट केलं? आरोपींना ताब्यात घ्यायची प्रक्रिया चालू आहे। आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। ब्युरो रिपोर्ट कल्याण, आपले वृत्तप्रहार। तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा। प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा।